What is Janaloktantra? What is definition of Janaloktantra? The president of Sainik Samaj Party, Shri Balbir Singh Parmar sir, retired colonel, has studied various constitutions of various countries and fixed the definition of जनलोकतंत्र. या मुद्द्यावर मी आज एक शिवराम पाटील यांचा मार्मिक लेख वाचला. कारण लोकपाल आणल्यावर भ्रष्टाचाराला आळा बसेल या मागणीसाठी माननीय अण्णा हजारे यांनी दिल्ली येथे आंदोलन केलं होतं. त्याचा परिणाम एवढाच झाला की काँग्रेसचे भ्रष्टाचारी बाजूला सत्तेबाहेर गेले आणि भाजपाचे आणि इतर अनेक पक्षांचे भ्रष्टाचारी सत्तेवर आले. काही एक उपाय झाला नाही. म्हणून आम्ही हा सैनिक समाज पार्टी मार्फत मांडलेला थिसिस आहे, डिस्कव्हरी आहे, शोध आहे. जनलोकतंत्राचा शोध लागलेला आहे आणि जनलोकतंत्राच्या आधाराने जनलोकतंत्राच्या मार्गाने या देशातील प्रधानमंत्री, मुख्यमंत्री आणि संपूर्ण मंत्रिमंडळ नेमणुकीचा डायरेक्ट नेमणुकीचा अधिकार जनतेला मिळणार आहे. म्हणजे जनता ही मालक होणार आहे. जनता मालक झाल्यानंतर या देशात तिळमात्र भ्रष्टाचार राहणार नाही. कारण जनतेच्या हातात सत्ता आल्यानंतर जनताच ही भ्रष्टाचाराला बाजूला सारणार आहे. कारण जनतेला अधिकार प्राप्त होणार आहे. ही जी डेफिनेशन आहे जनलोकतंत्राची. आता जनलोकतंत्रासाठी आम्ही या आताच्या सत्तेधाऱ्यांना निमंत्रण करत नाही. सत्तेधाऱ्यांच्या मदतीने किंवा विरोधकाच्या मदतीने आम्ही ऑन ग्राउंड माननीय अण्णा हजारे सारखं ऑन ग्राउंड आंदोलन सुद्धा करणार नाही. कारण हा जो विषय आहे हा बुद्धिजीवीचा विषय आहे आणि बुद्धिजीवी जनतेला कळवलं तरी आमचं बौद्धिक आंदोलन यशस्वी होणार आहे. म्हणून सुशिक्षित, इमानदार, देशभक्त, टॅलेंटेड नागरिकांना ही जनलोकतंत्राची व्याख्या अवगत करण्यासाठी तिचा अवलंब घेण्यासाठी आम्ही शिवराम पाटील आणि आम्ही एक झालेलो आहोत. सैनिक समाज पार्टी मार्फत हे बौद्धिक आंदोलन जनतेसमोर पोहोचवण्यात येत आहे. त्यामुळे सर्व जनतेचे धन्यवाद. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा आणि जनलोकतंत्राचा विजय असो.